ती सार्थकला म्हणते की सर, ह्या फाईल्स रेश्मा मॅडमने तुम्हाला द्यायला सांगितल्या होत्या. सार्थक आनंदीला म्हणतो की मला असं वाटलं होतं की तुम्हाला खूप राग आला असेल, तुम्ही येणारच नाही. मी कॉफी आणू का तुमच्यासाठी? थांबा, मी स्वतःच्या हाताने कॉफी बनवून आणतो. सार्थक आता कॉफी आणायला जातो तर बेनारे तिथे येतात. बेनारेंशी धडक होते. बेनारे म्हणतात काय झालं सार्थक सर? सार्थक म्हणतो की अहो, मी त्यांच्यासाठी कॉफी आणायला चाललोय. आणि जेव्हा मागे वळून बघतो तेव्हा आनंदी तिथेच नसतेच, कारण सार्थकला झालेला तो एक भास असतो. अण्णांना म्हणत असते की अण्णा, बरे झालं ना त्या सुधा काकू सापडल्या, नाहीतर किती मोठा प्रॉब्लेम होऊन गेला असता. अण्णा म्हणतात की हो. आणि तितक्यातच दारावरची बेल वाजते. मालती म्हणते की इतक्या रात्रीच्या वेळी कोण आलं असेल. लीना जेव्हा दरवाजा उघडते तेव्हा सार्थक आनंदीला तिथे घेऊन आलेला असतो. सार्थक आणि आनंदीला इतक्या रात्रीचं बघून मालती आणि अण्णा सार्थकला विचारतात की सार्थकराव, आतमध्ये या, आणि एवढ्या रात्री तुम्ही का बरं घरी आले? तेव्हा सार्थक सांगतो की माफ करा अण्णा मला, परंतु मी तुमच्या मुलीला तुमच्या घरी सोडवायला आलो होतो. आता हे ऐकून मालती अण्णांना मोठा धक्का बसतो. अण्णा म्हणतात की नक्की काय झाले सार्थकराव? सार्थक म्हणतो की अण्णा मला माफ करा, खरं तर मी तुम्हाला दिलेला शब्द नाही पाळू शकतो. मी तुमच्या मुलीला नाही सांभाळू शकलो आणि त्यामुळे मी तुमच्या मुलीला तुमच्या घरी सोडवायला आलोय. असं म्हणून आता सार्थक कोणाचंही न ऐकता तडक तिथून निघून जातो. तर सर्वजण आता आनंदीला प्रश्न विचारत असतात की आनंदी अगं, हे सर्व काय आहे? तेव्हा आनंदी म्हणते की कोणीही त्यांना थांबवू नका, ते जे काही करताय ते विचार करूनच करत असतील. तर इकडे सुधाने सार्थकला आवडते म्हणून खीर बनवलेली असते आणि सगळं काही सार्थकच्या आवडीचं बनवलेलं असतं. सोडून दिल्या होत्या आणि तिथे त्या घरात मी कोणालाच नकोय, फक्त सार्थक सर आहेत की त्यांना माझं पडलंय, बाकी कोणाला माझं एवढं काही पडलेलं नाहीये. आणि जर त्या घरातल्या लोकांना मी जर एवढी नकोशी आहे तिथे, तर मी कशाला तिथे राहू? सार्थक सर म्हटले म्हणून मी त्यांच्या घरी देखील राहिले, परंतु आज काय झालं, आज त्यांची आई त्यांना सोडून गेली आणि म्हणून सार्थक सरांनी मला इथे यायला लावलं. तितक्यातच मनोज तिथे टाळ्या वाजवत येतो आणि म्हणतो की मस्त, म्हणजे दिलं का त्या सार्थकने तुला पुन्हा हकलवून? आणि काय हो अण्णा, तुम्ही तर त्या सार्थकच्या खूपच पुढे पुढे करत होता ना, 4 दिवस दाखवली ना त्याने त्याची लायकी. हा मी मान्य करतो की आनंदीचा पहिला नवरा जरा नालायक होता, बेवडा होता, परंतु सार्थक सर तर आनंदीच्या खूप पुढे पुढे करत होते. मग असं कसं काय झालं? आणि आनंदी, तू शेवटी आलीच ना भावाकडे, भावाच्या पैशांवर मजा करायला. तेव्हा अण्णा म्हणतात की अरे मनोज, तू काय बोलतोयस हे सर्व? आनंदी म्हणते की दादा, माझी नोकरी अजूनही आहे आणि माझं मी चांगले निभवू शकते. असं म्हणून आनंदी आता तिथून निघून जाते. तर मनोज म्हणत असतो की हो. अण्णा म्हणतात की आनंदी, अगं आयुष्याने शिकवलंय हे सगळं काही. आपल्या हातून काय घडलंय याचा विचार करण्यापेक्षा आपल्या हातून आपल्याला काय घडवायचंय याचा विचार करावा. गेलेले दिवस मोजण्यापेक्षा येणारे दिवस आपल्याला किती आनंदात जगता येतील याचा विचार करावा. आनंदीला आता अण्णा खूप सारा धीर देतात आणि तिथून निघून येतात. मालती अण्णांना म्हणत असते की मी काय म्हणते, तुम्ही सार्थकरावांना एकदा फोन करून बघता का? तेव्हा अण्णा म्हणतात की एक दिवस जाऊ दे, आपण नंतर त्यांना फोन करूयात. तर इकडे सुधाने जे स्वयंपाक बनवलेला असतो तो सार्थकने खाल्लेला नसतो, त्यामुळे सुधाला वाईट वाटत असतं. सुधा एकटीच बसलेली असते तेव्हा वृंदा तिच्यासाठी सॅलेड घेऊन येते. सुधा म्हणते की मला नकोय ग, बघितलं ना सार्थक जेवला सुद्धा नको, आता नोकरी सुद्धा तुझ्याकडून हळूहळू काढून घेतील बघ. सार्थक आता रूम मध्ये आलेला असतो आणि घडलेला सगळा प्रकार त्याला आठवत असतो. आदर्श सार्थकला म्हणत असतो की सार्थक, अरे तू असं का केलंस? बाकीच्यांचं जाऊ दे, परंतु तू आनंदीला नव्हतं सोडून यायला पाहिजे घरी. सार्थक म्हणत असतो की भाई काय करू मी, आई घर सोडून गेली होती निघून. आदर्श म्हणतो की मग काय झालं आई? तेव्हा वृंदा म्हणत असते की अगं तू एवढा काय विचार करतेस त्याचा, आणि तसंही ती आनंदी घरातून निघून गेलीये, तुझ्या सगळं मनासारखं झालंय. आणि लहान मुलं नसतात का ग, एखादी गोष्ट एखादी खेळणी त्यांना हवी असते आणि आपण दिली नाही की मग रडत बसतात आणि म्हणतात की मी जेवतच नाही. कसं आहे अगं सार्थकचं, तू जास्त टेन्शन घेऊ नकोस. तितक्यातच आकांक्षा तिथे येते आणि म्हणते की वृंदा काकू, हे बघ माझी वहिनी ही खेळणं नाहीये आणि तुमच्यामुळेच ती घर सोडून निघून गेलीये. सुद्धा तिला म्हणत असते की आकांक्षा, तुला ह्याच्यामध्ये पडण्याची काही गरज नाहीये, तू तुझ्या रूम मध्ये निघून जा. सुद्धा आकांक्षाला तिच्या रूम मध्ये जायला लागते, त्यामुळे आकांक्षा तिथून निघून जाते. तर इकडे आनंदी आणि सार्थक दोघंही एकमेकांची आठवण काढत असतात. आनंदीलाही सार्थक सोबत घालवलेले क्षण आठवत असतात आणि सार्थकला देखील आनंदी सोबत घालवलेले क्षण आठवत असतात. आनंदीला हे देखील आठवत असतं की सार्थकला लाईट विझवल्यावर झोप येत नसते, त्यामुळे आनंदीला ती एवढी सवय झालेली असते की लाईट ऑन ठेवूनच ती झोपते. आणि सार्थकला सुद्धा आनंदीची एवढी सवय झालेली असते की त्याला अंधाराची भीती वाटत असते आणि तो आता आनंदीचा मास्क लावून झोपतो. वृंदा म्हणत असते की खरंच आज खूप आनंदाचा दिवस आहे, आज आपल्या घरात फक्त आणि फक्त आनंदी आनंद असणार आहे, कारण ती आनंदी आज घर सोडून निघून गेली आहे. मला तर असं वाटतंय की आपण दिवाळी साजरी करायला पाहिजे आणि फटाके फोडायला पाहिजे.
आज खूप आनंदाचा दिवस आहे. आज आपल्या घरात फक्त आणि फक्त आनंदी आनंद असणार आहे, कारण ती आनंदी आज घर सोडून निघून गेली आहे. मला तर असं वाटतंय की आपण दिवाळी साजरी करायला पाहिजे आणि फटाके फोडायला पाहिजे. आदर्श तिथे येतो आणि म्हणतो की आई, तुला तर खूप आनंद होतोय की आनंदी घरातून निघून गेली, मग आपण एक काम करूया, आपण नाशिकचा ढोल बोलूयात का? आदर्श सुधाला म्हणत असतो की इतरांचं जाऊ दे ग काकू, पण तू अशी का वागतेस ना, तेच मला कळत नाही. तितक्यातच सार्थक तिथे येतो. तर सुधा म्हणत असते की बरं झालं ती आनंदी निघून गेली. सगळा सार्थक म्हणतो की आता आनंदी निघून गेलीये ना, तर कशाला तिच्या नावाने खडे फोडताय? आदर्श सार्थकला म्हणत असतो की सार्थक, अरे तू असं केलंस, तू तरी असं नव्हतं करायला पाहिजे. सार्थक म्हणतो की भाई हे बघ, मला काही बोलायचंच नाही ह्या गोष्टीवर. आणि आता सार्थक तसाच रूम मध्ये निघून जातो. सुधाने त्याच्यासाठी एवढं जेवण बनवलेलं असतं, परंतु सार्थक काहीही जेवत नाही आणि तिथून निघून जातो. परत आली ना, अरे पण ती आनंदी काही कोणती वस्तू आहे का? तुला जेव्हा वाटलं तेव्हा तू तिच्याशी लग्न केलं, तिला घरात ठेवलं, आणि जेव्हा नाही वाटलं तेव्हा तू सोडून आलास. हे असतं का रे प्रेम? सार्थक म्हणत असतो की भाई अरे मला काहीच कळत नाहीये. आई घर सोडून जेव्हा निघून गेली तेव्हा आईने माझ्याकडनं वचन घेतलं आणि मी आईला नाही पण म्हणू शकत नव्हतो. आणि तू बघतोयस ना की आनंदीला घरामध्ये किती त्रास होतो, आणि त्यांना जो एवढा त्रास होतोय तो मी माझ्या डोळ्यांनी नाही बघू शकत. त्यापेक्षा त्यांच्या घरी त्या खुश राहतील, इथे नाही खुश राहणार त्या. आदर्श म्हणत असतो की सार्थक, तू हे खूप चुकीचं केलंय. हे बघ, माझ्या वेळी माझ्या घरच्यांनी माझ्यावर खूप दबाव आणला, म्हणून आज कविता आणि मी सेपरेट आहे. परंतु तुझ्या आणि आनंदीच्या बाबतीत मी असं अजिबात होऊ देणार नाही. घरच्यांचा तुमच्या नात्यावर काहीही प्रभाव पडू देणार नाही. सार्थक आता रडायला लागतो आणि आदर्शला मिठी मारतो आणि म्हणतो की भाई अरे मला काय करावं ना तेच कळत नाहीये. तर इकडे आनंदी एकटीच रूम मध्ये बसलेली असते. अण्णा तिथे येतात आणि आनंदीला म्हणत असतात की आनंदी, अगं जाऊ दे, जे काही झालं त्याचा एवढा विचार करू नकोस. आणि आनंदी, मला हेही माहितीये की तू खूप कणखर आहेस. जे काही होतंय त्यातून तू लवकर सावरशील आणि सगळं काही ठीक करशील. आनंदी म्हणत असते की अण्णा, जेव्हा पण कधी मी नाराज असते किंवा मी कसल्या तरी संकटात असते, तुम्ही मला जगण्याची नवी उमेद देता. मला सांगा की एवढी उमेद तुम्ही कुठून आणता?